नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यात 58,203 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 49,433 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23,16,515 इतकी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची अत्यल्प 0.47% इतकी आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिली आहे. 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टर म्हसे यांनी ही माहिती दिली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमो चषक 2024 आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत आज कामोठ्यामध्ये नमो चषक जुडो स्पर्धा होणार आहे. कामोठ्यातील सुषमा पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजक म्हणून दिलीप पाटील, सागर कोळी, विनोद खेडकर, उत्तम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25,000 रुपयांची बक्षिसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी युद्धपातळीवर महापालिकेच्या मनुष्यबळाकडून कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे कामकाजाकरिता सोसायट्यांमध्ये येणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करावे आणि आपल्या सोसायटीमधील सर्व सदस्यांना याबाबतची पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन होणाऱ्या सर्व सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने सुमारे 600 कर्मचारी आणि 40 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाच्या वतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल 4ही प्रभागांसाठी प्रभाग अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खंडाळा घाटात शॉर्टकट शोधून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाता यावे यासाठी काही अतिहुशार वाहन चालकाने शोधलेला कच्चा मार्ग बोरघाट पोलीस वाहतूक मदत केंद्र यांनी कायमस्वरूपी बंद केला आहे. या ठिकाणी JCBच्या साहाय्याने खड्डा खोदून खंदक तयार करण्यात आल्याने शॉर्टकट कायमचा बंद झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसला घाटात जुन्या मुंबई-पुणे महामार्ग अंडा पॉईंट येथे जोडला जातो. त्या ठिकाणी हाईट बॅरियर तसेच खिंडीत हाईट बॅरियर बसवण्याचे काम पूर्ण झाले होते. पिकअप चालक माल वाहतूक करणारे टेम्पो आणि शॉर्टकट शोधला होता. अंडा पॉईंटवरून हाईट बॅरियर बायपास करत खोपोलीत उतरण्याचा तसेच लोणावळाकडे जाण्याचा मार्ग शोधला होता. बोरघाट वाहतूक पोलीस मदत केंद्र यांना खुष्कीच्या मार्गाची माहिती झाल्यानंतर तातडीने या मार्गात JCBने खोदून मोठी दगडी लावून रस्ता बंद केला आहे. कातकरी जमातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने संवेदनशील काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. कातकरी या आदिम जातीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे स्थलांतर रोखणे, त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, बँक खाते मिळवून देणे, वेठ बिगारीचा शोध घेणे या विषयांशी संबंधित येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रमजीवी संघटनेचे प्रमुख आणि राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्थांद्वारे मुंबई विद्यापीठाने आदिवासी आदिम जमाती सर्वेक्षण प्रशिक्षणाअंतर्गत राज्यातील आदिम कातकरी समाजाची नमुना पाहणी केली आहे. तसा अहवाल श्रमजीवी संघटनेसमोर सादर करण्यात आला आहे. पाहणी दरम्यान निदर्शनास आलेल्या कातकरी आदिम जमातीच्या विकासासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या येथील नवीन बांधलेल्या मंदिरात शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात आणि भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला। हा सोहळा प्रत्येक शहर, प्रत्येक गावाने मोठ्या श्रद्धा भावनेने आणि आनंदाने साजरा केला। पनवेल तालुक्यातील दिघाटी हे सर्वात छोटे गाव असूनही सर्व गावातील ग्रामस्थांनी कोणताही वादविवाद न करता अगदी एकजूट होऊन मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात हा सोहळा संपन्न केला। सोहळ्याच्या अगोदरच गावात प्रभू श्रीरामांची शोभायात्रा काढली। गावातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीने हा मोठा सण समजून साजरा केला। 2 दिवस अगोदर प्रत्येक रस्ता, घर स्वच्छ करून घरासमोर रांगोळ्या काढल्या। संध्याकाळी दीप प्रज्वलित केले आणि त्यामुळे संपूर्ण गाव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या सुगंधाने दरवळून गेला। तुर्भे वाहतूक शाखेमार्फत तुर्भे MIDC मधील मजेंटा कंपनीत रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले। यावेळी मजेंटा कंपनीमध्ये रस्ता सुरक्षा निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामधील विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच तुर्भे वाहतूक शाखा आणि मजेंटा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मजेंटा कंपनीचे चालक आणि कार्यकारी अधिकारी तसेच तुर्भे वाहतूक शाखेचे अंमलदार यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये 9वीत शिकणारा तन्मय याची दिल्ली येथील राजपथावर 26 जानेवारीला होणाऱ्या NCC संचालनासाठी निवड झाली आहे। त्यामुळे शाळेच्या आणि संपूर्ण रोहेकरांच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात येत आहे। राजधानी दिल्ली येथे 26 ते 29 जानेवारीपर्यंत रिपब्लिक डे कॅम्प असून तन्मय त्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये रवाना झाला आहे। रिपब्लिक कॅम्पसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या शाखांमधून फक्त 112 कॅडेट्सची निवड केली जाते। असे असताना तन्मयच्या निवडीने शाळेचा संबंध रोहा तालुक्याची मान उंचावली आहे। आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला OBCंच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे। कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्यामुळे मराठा समाजाने आंदोलनाची वाट न धरता राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यांच्यासोबत मराठा बांधव आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका मांडली। राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही सुरू केले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे। शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले। ज्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच सोसायटी बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावे लागणार आहे। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये अशी मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। या आधीच्या निवडणुकांमध्ये आयोगाने निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होते। निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्ये ही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। शहरी मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।